दोघं जण म्हणता लईच भीती वाटते बरं का टांगे पाहायची. आईला म्हटलं लईच पुढं जातात. पण या दोघांपैकी कोण बाजी मारल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा पब्लिक. नक्की कमेंटमध्ये आपल्याला सांगा बाजी कोण मारतं. पाहूनच घ्या आता तुम्ही व्हिडिओ. काय डोंगरगावला निघालोच होतो. मग म्हटलं चला आता टांगे बिंगे बघूनच घेऊ. सिद्धेशचं काम काय पहिले ब्लॉग बनवायचं, ब्लॉग काढलाच होता. मग मला समजलं नेमका ना हे लोकांची एवढी काय घायचं ती घाई होती फक्त टांगे बघायची. या काकांचे टांगे मग शेवटून 4 नंबर आले. मग या काकांना भेटलं. मग काय बिजेसरी भेटणार त्याचे लई गाई नाही. भावाच्या हातामध्ये होताच बांबू. मग तो कशासाठी, तो बैलांना हाणण्यासाठी. आणि भावाचा काय विचार चालू होता काय माहिती, आपला कधी नंबर लागतो म्हटलं. आणि यांची तर चालूच होती चर्चा, त्यांची चर्चा तर चालूच होती. तर ती चर्चा काही दुसरं नव्हती, ती होती फक्त सिद्धेश विषयी. ते मला बोलले की तू ब्लॉगर आहे का, म्हटलं बनवला का ब्लॉग. मग म्हटलं चला. आणि मग काय मला बी कंटा आलाच उभं राहून. मग म्हटलं आयला आता कधी टांगे सोडतं काय माहिती. खूपच वैताग आला होता टांग्यांचा. आणि भाऊचे कपडे पापूरने गुलालने हे झालेले, म्हणजे तो बाजी जिंकून आलेला आहे भाऊ टांगेची. मग म्हटलं चला, खूपच वैताग आला होता. आले वाटतं आले असतील. तिकडून गेले ते बैल सोडून त्या माणसाच्याच बसले बार. आईला म्हटलं नेमकी पिक्चरची क्लॅरिटी बदलली का मोबाईलचीच बदलली काय माहित तर नव्हतं. आईला माणसं तर नुसते रपारप चालायचे. म्हटलं मोबाईलचीच क्लॅरिटी बदलली असेल. मग पा तुम्हाला दिसलंच असेल तो टांगा पा कुठं घुसलेला आहे. मग म्हटलं ती गर्दीला खूपच गर्दी केली होती तिथं. लोकांनी गर्दी कमी केली असती तर एक मस्त दिसले असते टांगे पाहायला. घोड्यापेक्षा गर्दीच जास्त आहे. मग म्हटलं आता काय घरी जाता जाता मग काय आपली गाडी सापडा ना. मग म्हटलं कुठे गेले काय माहिती आपली गाडी. मग ओमकार बोलला तिकडे